होतं की हे महाराष्ट्रातलं पहिलं मराठा भवन आहे. नंतर च्या काळामध्ये मराठा भवन बांधून पूर्ण झालं. खऱ्या अर्थाने एक त्याचं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. भविष्य काळात त्याच्या स्मारक कसं उभा करायचं याच्या बाबतीत आपण सर्व मिळून या ठिकाणी निश्चितपणाने विचार करू. त्याच्या कुटुंबालाही कशी मदत करायची त्याच्या बाबतीतही आपण सर्व सहकार्य मिळून या ठिकाणी त्यासाठी पुढाकार घेऊ आणि निश्चितपणानं त्याची दोन्ही मुलं आणि त्याची पत्नी ही उघड्यावर पडणार नाहीत. त्यांना कायमस्वरूपी काही ना काही दिलासा मिळेल अशा पद्धतीनं त्या कुटुंबासाठी निधी उभा करण्याचा आपण सर्व मिळून प्रयत्न करू. या निमित्तानं आताच कुणीतरी भाषणामध्ये उल्लेख केला की माझ्या घरावर जी काही जाळपोळ झाली त्या जाळपोळीचं सुद्धा एक प्रकारचं दडपण त्याच्या मनावर होतं. त्याच्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटी झाल्या, आमच्या चर्चा झाल्या, परंतु त्यांनी काही तसं मला प्रत्यक्षात सांगितलं नाही. परंतु तरीसुद्धा या निमित्तानं मी जाहीरपणाने सांगू इच्छितो की मी त्या जाळपोळीनंतर स्वतःहून काही तक्रार दिलेली नाही. पोलिसांनीच त्यांच्या वतीनं ह्या तरीसुद्धा जर काही माझं ॲफिडेविट लागत असेल या मुलांची मुक्तता करण्यासाठी आणि तसं जर होत असेल तर मी निश्चितपणानं ॲफिडेविट द्यायला तयार आहे. जे काही मुलांनी किंवा मला हेही माहीत आहे की त्याच्यामध्ये समाजाची मुलं थोडी होती, समाजकंटक जास्त होते, काही माझे राजकीय विरोधक होते. त्यांनी पद्धतशीरपणे ते वळण देण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा निश्चितपणानं कशा पद्धतीनं माझं शपथपत्र देऊन या तरुण मंडळीच्या वरच्या सर्व केसेस विड्रॉ करता येतील याच्या बाबतीत मी निश्चितपणानं शपथपत्र द्यायला तयार आहे एवढंच जाहीर करतो. त्यानंतर परत एकदा एक चळवळीतला आणि मराठा समाजासाठी कायम काम करणारा एक तरुण कार्यकर्ता अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये त्याचा शेवट झाला आणि कुटुंब उघड्यावरती पडलं. त्याबद्दल निश्चितपणानं आपण सर्व मिळून त्या कुटुंबाला साथ देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्या ओम शांती शांती शांती. धन्यवाद दादा. या ठिकाणी अध्यक्ष स्वर्गीय